नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे रवीनाज रेसिपीमध्ये तुमचं. चला तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या पानाचे थालीपीठ. तुम्ही बनवले का? बनवले नसेल तर नक्की बनवा. खूप हेल्दी रेसिपी आहे, खूप छान रेसिपी आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. आपण हे शेवग्याची पानं घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूणच्या पाकळ्या, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, कढीपत्ता हे चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. बारीक केलेलं वाटण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर शेवग्याची पानं घ्यायची आहेत. 2 वाट्या गव्हाचं पीठ, 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसनचं पीठ, 1 चमचा हळद, चवीनुसार नमक आणि बारीक केलेलं मिरचीचं वाटण आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि थोडं थोडं पाणी टाकून हे चांगलं मळून घ्यायचं आहे. हे कणिक घट्ट नाही मळायची, थोडीशी पातळच मळायची. चांगली मळून झाली की 5-10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचे. त्यानंतर एक सुती कपडा घ्यायचा आहे. सुती कपडा ओला करून घ्यायचा आहे, त्यामुळे आपले धपाटे खूप छान निघतील. त्यानंतर मध्यम आकाराचा गोळा करून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे धपाटा पसरवून घ्यायचं आहे. जर हे धपाटा पसरत नसेल तर थोडं थोडं पाण्याचा हात लावायचा आहे. अंड्याचे छान असं गोल आकारात एकदम पातळ असं पसरून घ्यायचं आहे. असं नाही की पातळच पसरवलं पाहिजे. ज्याला जाड आवडत असेल तर नक्की जाड तुम्ही पसरवू शकता. त्यानंतर तीळ ॲड करायचे आहे. तीळ टाकून घ्यायचे, कारण खूप छान टेस्ट येते एका तिळाने. त्यानंतर होल पाडून घ्यायचे आहेत आपल्याला. तव्यावरती गरम तेल टाकून आपल्याला हे धपाटं टाकायचं आहे आणि चांगलं खरपूसपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खूप छान, खूप टेस्टी हे धपाटं लागतं. असेच धपाटे आपल्याला सगळे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हे धपाटं कशासोबत खायला आवडतं नक्की मला कमेंट करून सांगा. हे धपाटं दह्यासोबत खायला खूप छान लागतं. मी दही आणि सॉससोबत खाल्लेलं आहे. तुम्हाला नक्की कशासोबत खायला आवडतं हे नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया अशा नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये लवकरच.